विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव गणेश योगितुभाषे। मी आता 6वीमध्ये शिकतो। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली। मी आता 6वीमध्ये शिकतो। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली। मी एक पुस्तक आणलेलं आहे। या पुस्तकाचे नाव आहे टिमटिमणारे तारे। या पुस्तकाचे लेखक आहे स्नेहल बाबळे। तुम्हाला जर हे पुस्तक पाहिजे असेल तर जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव येथे येऊन हे पुस्तक घेऊन जा। या पुस्तकामध्ये खूप छान गोष्टी आहेत। या पुस्तकामध्ये खूप छान गोष्टी आहेत। तुम्ही पण हे पुस्तक घ्या। तारे, तुम्ही पण हे पुस्तक घ्या। तुम्हाला पण हे पुस्तक पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि व्हिडिओ पण आहे त्याच्यावरील, तुम्ही पण व्हिडिओ पाहू शकता। मी वाचनालयामधून हे पुस्तक आणलेलं आहे। तुम्ही पण या माझ्या वाचनालयामध्ये हे पुस्तक घेऊन जावे। मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो। एक दिवशी पक्ष्यांची कॉम्पिटिशन लागली होती। त्याच्यामध्ये पक्षी नटून थटून गाण्याची कॉम्पिटिशन नटून थटून येऊ लागले होते। त्यानंतर पोपट आला, कोकिळ आला, कावळा आला, कबूतर आला, खूप पक्षी आले होते। नंतर त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन झाली। कोकिळ पण गाणे म्हणू लागला होता, पोपट पण गाणे म्हणू लागला होता। तुम्हाला जर हे पुस्तक, तुम्ही पण हे पुस्तक वाचा। एक गाणे म्हणू लागले होते। त्या कॉम्पिटिशनमध्ये कोकिळचा त्याने नंबर आला। सगळे आश्चर्यचकित झाले। नंतर त्याचा नंबर आला होता। त्यानंतर मी तुम्हाला ती दुसरी गोष्ट सांगतो। एकदा बागेत मुलं गेले होते। त्यांनी ते फुलं तोडले होते आणि ते बागेतले ते म्हणू लागले होते, तुम्ही बागेतले फुलं का तोडले? तर मुले म्हणाले, आम्हाला हे फुलं आवडले आहेत। बागेतली फुले खूप छान, बागेतले फुलं आहेत। बागेतले फुले तुम्ही पण न्या सर, मलाही आवडले आहेत बागेतले फुले। तुम्ही पण बागेतले फुले न्या, असे लेकरं म्हणू लागले होते। बागेतले फुले एवढे चांगले होते की त्यांच्या शाळेमध्ये एक बाग होती। त्या बागेत एक छानसं रोपटं होतं। त्याला गुलाबाचं व कमळाचं रोपटं होतं। त्याला गुलाबाचं, मोगराचं, कमळ यांची फुलं होते। जास्वंद, मोगरा, गुलाब ही फुलं होते त्या बागेमध्ये खूप छानसे फुलं होते। नंतर त्या बागेतील फुले लेकरांनी तोडले। खूप छान फुले होते। तर मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो। देवाने डोळे दिले। देवाने डोळे पाहण्यासाठी दिले। डोळ्याने डोळे काम करायसाठी दिले की पाहण्यासाठी दिले? मुलं म्हणाले, काम पाहण्यासाठीही दिले। जे आपल्याला दिसत नाहीत ते पाहण्यासाठी दिले। जर आंधळा व्यक्ती म्हणजे रस्त्याने जात आहे, त्याला जर दिसलं नाही तर तो मरू शकतो। ॲक्सिडेंट होऊन तो मरू शकतो। आपल्याला डोळे देवाने दिले आहेत। देवाचे किती उपकार मानावे लागतात। देवाने आपल्याला 2 डोळे दिले आहेत। 2 डोळे आपल्याला पाहण्यासाठी दिले डोळे। दुसरा म्हणाला, सर डोळे पाहण्यासाठी व शिक्षणासाठी व लिहिण्यासाठी देवाने डोळे दिले आहेत। मी तुम्हाला तिसरी गोष्ट सांगतो। तारे, टिमटिमणारे तारे खूप छान आहेत। रात्र होत आणि तारे आपल्याला दिसतात। तारे खूप छान दिसतात। आपणही दररोज तारे पाहतो। एके दिवशी तारे येत नसतात तर एके दिवशी येतात। एके दिवशी तर लयच येतात, एके दिवशी तर कमीच येतात। टिमटिमणारे तारे येतात। टिमटिमणारे तारे खूप छान आहेत।
टिमटिमणारे तारे खूप छान आहेत. टिमटिमणारे तारे खरंच पाहायला खूप आपल्याला टिमटिमणारे पाहू वाटतात. नंतर इथेच माझी गोष्ट संपली. जर तुम्हाला हे पुस्तक पाहिजे असेल तर जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव येथे येऊन हे पुस्तक घेऊन जावे. इथेच माझी गोष्ट संपली. धन्यवाद.